उपासिका आयुष्यमती मोनिका, उपासिका अरुणा करुणा अरविंद पंडित, राहणार डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली यांची ज्येष्ठ कन्या स्मृतिशेष हरणाबाई नामदेव पंडित यांची नात. उपासक आयुष्यमान संदीप, उपासिका कमल शुद्धोधन मांजरमकर, राहणार अनिकेत नगर, तरोडा खुर्द, नांदेड, तालुका जिल्हा नांदेड यांचे ज्येष्ठ चिरंजीव उपासिका जनाबाई गोविंदराव मांजरमकर यांचे नातू. यांचा मंगल परिणय सोहळा रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी वेळ दुपारी 12:35 हळदी समारंभ शनिवारी दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी. परिणय स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. निमंत्रक पंडित परिवार व मांजरमकर परिवार. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. सत्ता स्थापनेनंतर 100 दिवसांचा आराखडा माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणार असून यात पाणीपुरवठा मुख्य असून त्या अनुषंगाने आज कौठा परिसरातील रविनगर येथे 24 तास पाणीपुरवठा सेवेचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महापौर सौ कविता मुळे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती वीरेंद्र सिंग गाडीवाले, महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी, उपसभापती निरंजना लांडगे, सभागृहात नेते ॲडव्होकेट महेश कनकदंडे आदींची उपस्थिती होती. जाहीरनाम्यामध्ये नांदेड शहरामध्ये काही भागामध्ये पाणी मिळत नव्हतं. तांत्रिक काही मुद्दे, पाण्याची उपलब्धता तांत्रिक मुद्दे काही होते आणि त्यामुळे आम्ही ते दूर करत आहोत. अडचणी ज्या आहेत त्यातला रविनगर कौठा परिसरामध्ये आज त्याची सुरुवात केलेली आहे आणि वाल्व आम्ही वेगळा बसून पाणी टाकी आहे, पाण्याची कमतरता नाही, पण तांत्रिक काही मुद्दे होते ते दूर करून आता या ठिकाणी पाण्याची सुरू झालेली आहे. आणि त्याचबरोबर 74 सेवा महानगरपालिकेच्या आम्ही ऑनलाईन सर्व्हिसेस सुरू केल्या, म्हणजे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारी संदर्भात काय आहे, आरोग्याविषयी काय आहे, अतिक्रमण संदर्भात ज्या काही लोकांच्या तक्रारी असतील ते ऑनलाईन सेवा, म्हणजे आपण जर QR कोड स्कॅन जर केला तर ताबडतोब आपल्याला ते ऑनलाईन करता येतं, अर्ज करता येतो आणि 5 दिवसाच्या आत त्याचा निपटारा सुद्धा महापालिकेने शासनाने दंड घालून दिला की 5 दिवसात त्याचा निपटारा झाला पाहिजे. आणि ज्यांना ऑनलाईन जमत नाही त्यांनी प्रत्यक्ष काउंटरला यावा, आपला अर्ज द्यावा, ही सोय दोन्ही ठेवलेली आहे. ज्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये नांदेड दैनंदिन स्वरूपाचे छोटे छोटे प्रश्न आहेत त्याचे लोकांना विनाकारण हेलपटा मारायची गरज पडणार नाही. तो एक आम्ही विषय मार्गी लावला. आणि शासनाने आज शहराच्या सफाई करता 2-3 गाड्या पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्वीपिंग जे व्हेकलचे आहेत, रस्त्यावरचा कचरा, धूळ वगैरे आहे, ते साफसफाई रोज रात्री करायचा त्यांचा मनोदय आहे. गटार क्लिनिंग सुद्धा सक्शन मशीनच्या द्वारे हे काम करण्यात, असे 4-5 महत्वाच्या गोष्टी झाल्या. त्याचा एक रिसर्च शुभारंभ आज चांगला झालेला आहे. लोकांचा प्रतिसाद कामाला सुरुवात केलेली ठरल्याप्रमाणे असं आहे की आता या गोष्टी देशात साठा काही प्रमाणात जरी असला तरी युद्ध जर अजून भडकलं तर त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झालेलेच आहेत, नाकारत नाही आपण. इथेनॉलवर आधारित शेगडा सुद्धा काही ठिकाणी लोक वापरतायत, लाकडाचा पर्याय वापर करतायत. तर मूळचा एवढाच आहे की आता ही परिस्थिती जी आहे ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे, संकट जे आहे ते आंतरराष्ट्रीय संकट आहे. जोपर्यंत युद्ध हे संपत नाही तोपर्यंत आपला प्रयत्न आहे आपला या देशांशी संपर्क साधून आपला जो गॅस लागतो, आपल्याला पेट्रोल लागतं, हे सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न काही प्रमाणात देशाला परवानगी मिळते. आपला हॉर्मझ स्ट्रेट जो आहे तिथून जे आणण्यासंदर्भातली जी काही प्रक्रिया आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे पंतप्रधान प्रयत्नशील आहेत, तिथल्या पंतप्रधानांशी बोलतायत आणि भारतात सप्लाय येतो आहे. परंतु युद्धाची परिस्थिती काय पुढे होईल याच्यावर बरंचसं अवलंबून राहणार. परंतु लोकांना त्रास होणार नाही एवढी काळजी जेवढी घेणं शक्य तेवढं आपण घेत आहोत. ठीक आहे, तपास होईल, नियमाप्रमाणे जी काय कारवाई होईल. पोलिसांनी 10 गुन्हे दाखल झालेले आहेत, रोज लोक पुढे येत आहेत. सत्यता तपासून त्यामध्ये काय कारवाई होईल असे आरोप करणं भाग वेगळा, सत्यता तपासणं भाग नाही. त्यामुळे सत्यता जे मिळेल त्याप्रमाणे कारवाई होणारच आहे. असं आहे की जो आपला खरा कन्झ्युमर आहे
त्याला फायदा झाला पाहिजे ना. काही लोकांनी घेऊन ठेवलेले आहेत, कुणी पुण्याला राहायला गेलाय, कुणी मुंबईला राहायला, डेड कनेक्शन दिला म्हणून आपण असे कनेक्शन आहेत. आज गरज कशी आहे, राशनिंगची गरज म्हणजे जो ऍक्च्युअल युजर आहे त्याला मिळालं पाहिजे. कोणतरी भत्ताच घेऊन जाणार, त्याचा काळा बाजार करणार, विक्री करणार, हे होऊ नये. पण केवायसी आवश्यक आहे.